पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट हो. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन. कल्याणच्या सुभेदाराची सून आहे महाराज. यांना अंतपुरात घेऊन जा. महाराणी सरकारांकडून यांची खळा नारळाने ओटी भरा आणि त्यांची सन्मानाने पाठवणी करा. अभय असेल तर बोलण्याची अनुमती द्यावी महाराज. अभय आहे. खजिन्याबरोबर सापडली, खजिना पण लाडली. गेली शतकानुशतक हे फ्रेंच आपल्या आया बहिणीला खजिना समजत लुटत आले आहेत. लक्षावधी भगिनींच्या अब्रूची माती केली. त्याचा सूड घ्यायला हवा. पंत ते पैसे होते म्हणून आपल्यास यायचे स्वराज्य करावे लागले. और पंत, या आई साहेबांना सन्मानाने राणी साहेबांकडे घेऊन जा. यावे शहाची आई बरका. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मारली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान. नवतेच अफजल खान चिता जागता जन्मू सहितान. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या
मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा